शहरातल्या आणखी काही घडामोडी पाहूया संक्षिप्त स्वरूपात। 3 वर्षात मोदी सरकार इव्हेंट मॅनेजमेंट आणि जाहिरात बाजीत खूप पुढे गेली आहे। या बाबतीत भाजपने काँग्रेसवर निश्चितच बाजी मारली। जुन्याच योजना राबवल्या जातात। देशात जोरदार शोबाजी करत जीएसटी लागू केलाय, मात्र जीएसटी राबवण्याची यंत्रणाच नसल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केलाय। ते पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। कर्जमाफीच्या चांगल्या निर्णयाला गालबोट लावण्यासाठी विरोधक राजकारण करत असल्याचे आरोप वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले। कुठलीही माहिती नसल्यानं चुकीच्या शंका उपस्थित केल्या जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। नाशिकमध्ये ते वृक्षारोपण कार्यक्रमावेळी बोलत होते। एचएएलच्या टाउनशिपमध्ये वृक्षारोपण करत त्यांनी नाशिकमध्ये 17 लाख झाडं लावण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं। विक्रोळी घाटकोपरमध्ये राज ठाकरेंनी कार्यकर्ता मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला। या मेळाव्यात राज ठाकरे यांनी वॉर्ड अध्यक्ष, गट अध्यक्ष तसंच इतर सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी आणि पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांच्या मनातील संकल्पना जाणून घेतल्या। पण या मेळाव्यापासून पदाधिकारी आणि नेत्यांना दूर ठेवण्यात आलं होतं। अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेड सारख्या अत्यावश्यक सेवांसाठी आवाजांचं बंधन 75 डेसिबल पर्यंत होतं। आता ते 110 ते 120 डेसिबल पर्यंत वाढवण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे। त्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर परवानगी मिळवली आहे, अशी शिवसेना मंत्र्यांनी याचा पाठपुरावा केला आहे, अशी माहिती युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते। याचा प्रत्यय वारंवार येतोय। माझीवाडा ते आनंदनगर चेकनाका या भागात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते। याच मार्गावरील रेल्वे पूल निमुळता होत गेल्यामुळे वाहतूक कोंडी होत असली तरी काही ठिकाणी वाहनं बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचंही वाहतूक विभागाच्या उपायुक्तांनी सांगितलं। नागपूरच्या अलंकार टॉकीज चौकात मंगळवारी उशिरा संध्याकाळी एका BMW कारला आग लागली। आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली। सर्व प्रवासी कारमधून वेळीच उतरल्यानं अनर्थ टळला। घटनेमुळे परिसरात काही वेळेसाठी ट्रॅफिक जाम झाला होता। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागानं घटनास्थळी पोहोचत आग विझवली। महापे MIDCतील एका कंपनीच्या गोडाऊनमधील गोणी कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। बसमा एलगीर असं मृत महिलेचं नाव आहे। नेहमीप्रमाणे बसमा केदार एंटरप्राइजेस या A491 क्रमांकाच्या कंपनीत अंगावर गोणी कोसळल्या। पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पी असल्याची बतावणी करून हॉटेल मालकाला धमकावल्याप्रकरणी संदीप पाटीलला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। ठक्कर बाजार बस स्थानकाजवळच्या सह्याद्री हॉटेलमध्ये रूम बुक करताना त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यावर त्यानं कर्मचारी हॉटेल मालकाशी हुज्जत घालत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पी असल्याचं सांगत रूमचा ताबा घेतला। मात्र अधिक चौकशीनंतर तो तोतया असल्याचं स्पष्ट झालं। बदलापूरमध्ये एका 55 वर्षीय वृद्धानं आपल्याच नातीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। आपटेवाडी परिसरात शंकर जाधव आपल्या मुलांसह राहत होता। एका महिन्यापूर्वीच जयपूरहून शंकर जाधवकडे राहण्यास आलेल्या नातीशी शंकरनं याआधी लगट करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र 1 जुलैला त्यानं नातीला मारहाण आणि बळजबरी केली। या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली आहे। भिवंडी शहरातील टेमघर गावात एका 62 वर्षीय वृद्धेचा गळा चिरून खून करण्यात आला। मृत गंगूबाई म्हात्रे अनेक वर्षांपासून आपल्या मुलासह भावाकडे राहत होती। घराच्या मागच्या पडवीत झोपलेली असताना तिची हत्या करण्यात आली असून शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आला। भिवंडी शहरात एका 5 वर्षीय मुलीला दत्तक घेऊन तिची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा ठाणे गुन्हे विभागाच्या पथकानं सापळा रचून अटक केली आणि मुलीची सुटका केली। भिवंडी शहरातील देवाजीनगर नारपोली येथील महापालिका शाळेच्या जवळ हा सारा प्रकार उघडकीस आला। भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील रस्त्यालगतच्या मेघधारा कमर्शियल कॉम्प्लेक्स इथं इशल कलेक्शन हे मोबाईल दुकान फोडून दुकानातील फक्त 20 स्मार्ट मोबाईल चोरून नेण्यात आले। हा प्रकार दुकान मालकाच्या लक्षात आल्यानंतर नारपोली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।